नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की चांदेकर ज्वेलर्समध्ये आता कलाची डिझायनर म्हणून निवड झालेली आहे. तर एक महत्त्वाची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्या मीटिंगसाठी सर्वजण जमलेले असतात. तर तिथे अद्वैत म्हणतो की मार्केटमध्ये आपला खप का कमी होतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण क्वालिटी आणि त्याचबरोबर या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत आपण कॉम्प्रोमाइजेस करत नाही. आपली क्वालिटी ही बेस्टच आपण देतोय, मग असं का होतंय या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मग कला म्हणते की मी एक सुचवू का, तेव्हा सरोज त्याचबरोबर रोहिणी सर्वजण तिथं असतात. त्यांना खूपच राग येतो, कारण त्यांना पटत नसते की कलाने बोलायची गरज का आहे असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणते की प्लीज मी एक सुचवते असं म्हणत कला बोलायला लागते. मग कला जेव्हा म्हणते की काहीही झालं तरी मला असं वाटतंय की चांदेकर ज्वेलर्सचे जे टॉप डिझाईन आहेत ते डिझाईन आपण 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये तयार केले तर. जेव्हा कला हा पर्याय देते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. अद्वैत आणि सरोज या दोघांचा तर नकार असतो, कारण हा पर्याय काही त्या दोघांनाही आवडत नाही. आणि त्याचबरोबर इकडे कलाने हा पर्याय दिलेला आहे, त्यामुळं सगळ्यांना धक्का तर बसलेला आहे. पण आबा मात्र खुश होतात, कारण कला तिचा जो पर्याय आहे तो सगळ्यांना अगदी स्पष्टपणे समजून सांगते आणि तिला नक्की म्हणायचं काय आहे ही गोष्ट तिने सगळ्यांच्या समोर आणलेली असते. त्यामुळं आबांना तो पर्याय योग्य वाटतो आणि कलाचा जो निर्णय आहे तो आबांना पटलेला असतो. त्यामुळं आबांनी तिच्या निर्णयावरला होकार दिलेला असतो. तिची आयडिया आहे ती योग्य आहे हे कलाने पटवून दिल्यानंतर आबांनी त्या निर्णयाला होकार दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की काही हरकत नाही, कारण कला प्रत्येक डिझाईनचं ब्रीफ बनवून देत असते, सगळं व्यवस्थित करत असते. त्यामुळं आत्ता जरी तिनं आपल्याला 1 ग्रॅमबद्दल सांगितलं असलं तरी हे किती योग्य आहे हे आबांना चांगलंच माहिती आहे. सरोजला मात्र हा निर्णय पटत नसतो. त्याचबरोबर अद्वैतला पण हा निर्णय काही पटत नाही. पण कला सगळ्यांच्या समोर ते व्यवस्थितपणे पटवून देते, सगळ्यांना सांगते की नक्की याच्यामध्ये काय होणार आहे. यामुळं आपला चांदेकर ब्रँड हा गोरगरिबांपर्यंत पोहोचणार आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा कला सांगते आणि त्या सगळ्यांना पटतात तेव्हाच कलाचा हा जो निर्णय आहे तो ऐकला जातो. आणि मग तेव्हा आबा म्हणतात की कला म्हणते ते खरंच आहे आणि आता या ब्रँडला नाव दिलं जाणार आहे ते म्हणजे कलाविष्कार, कारण कलाने हा ब्रँड ते निवडलेला आहे, कलाने ठरवलेला आहे नक्की काय करायचं आहे. म्हणून हा ब्रँड जो लॉन्च होणार आहे तो कलाच्या नावाने होणार आहे असं आबा ठरवतात. तेव्हा सरोज रोहिणी या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्यांना हे तर पटतच नसतं की कलाला एवढी सगळी किंमत दिली जाते आणि रोहिणीने हे सगळं ठरवलेलं असतं. तिचा डाव तर उधळलेला असतो. तिला कळायचंच बंद झालेलं असतं की आपण एवढा छान प्लॅन केले होता, या कलाला कंपनीपासून दूर ठेवायचं होतं, पण हे सगळं पॉसिबलच होत नाही. ही गोष्ट आता रोहिणीच्या लक्षात आलेली असते. तर हे कसं होतं, कला आता डिझाईन काढण्यासाठी किती भाव खाते, अद्वैतला तिच्या पुढं कसं नाक घासायला होते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे रोहिणी ही सरोजकडे आलेली असते. रोहिणीला माहिती असतं की सरोजच्या कानामध्ये काय भुणभुण करायची, म्हणजे त्यानंतर सरोज ही तिचं जे म्हणणं आहे ते ऐकायला तयार होईल. ही गोष्ट रोहिणीला चांगलीच माहिती असते. त्याच्यामुळं आता ती सरोजला सांगत असते की सरोज वहिनी तुझ्या लक्षातच येत नाही आहे का. तेव्हा सरोज म्हणते तुला काय म्हणायचं आहे काय. इकडं संगीता कांदा कापत असते, तिचं काही लक्ष नसतं. तिला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, नक्की कशामुळं हे होतं आहे हा विचार सरोज करत असते. आणि त्याचबरोबर इकडे संगीता करत असते तेव्हा काजल तिथं आलेली असते. काजल म्हणते खरे बाई अहो लक्ष कुठं आहे तुमचं. तेव्हा संगीता म्हणते काही नाही गं, मला ना टेन्शन आलं आहे, मला कळतच नाही आहे की कलेकडनं अशी काय चूक झाली, म्हणून सगळेजण तिच्यावरती एवढे रागवलेले आहेत आणि आता कलेनं ही गोष्ट कशी हँडल करायची. तेव्हा काजल म्हणते की मला एक सांग आई, आपण जर एखाद्यावर उपकार केलेले असतील तर आपण कसं, आपल्यावर कोणी उपकार केले तर आपण कसं राहायचं. संगीता म्हणते नेहमी त्या व्यक्तीचं ऐकायचं, मान खाली घालून राहायचं. तेव्हा काजल म्हणते की हेच तर मी सांगते नाही, एखादी मुलगी जेव्हा एखाद्या घरामध्ये लग्न करून जाते तेव्हा त्या लग्न करून जाणाऱ्या मुलीला
माहिती असतं ना की ती त्या घरात जाणार आहे. मग त्या घरातल्या लोकांनी पण तिला समजून घेतलं पाहिजे की नाही. ती त्यांच्यावर उपकारच करते, त्या घरात लग्न करून जाते. संगीता म्हणते असं नसतंय गं, रीत आहे ती, मुलीनं लग्न करून हे जावंच लागतं. त्यावरती कला इकडे काजल म्हणते की मी नाही लग्न करणार, मी एकतर लग्न करेल तर घर जावंही घेऊन येईल. संगीता चिडते. इकडे रोहिणी रोहिणी सरोजचे कान भरायचं काम करत असते. ती सरोजला म्हणत असते काहीही झालं तरी बघ, म्हणजे आबांना ही कलाबद्दल सिंपती आहे. आबा कसं वागवतात माहिती आहे ना तुला. अद्वैत त्यांचा जावई आहे आणि कला त्यांची मुलगी आहे, अशा पद्धतीने आबा वागवत असतात. मग तुझ्या लक्षात येते का बघ सरोजवहिनी, नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे ते. कारण काहीही झालं तरी बघितलंच ना, कारण आबा नेहमी अद्वैतशी कसं वागतात आणि कलाची कशी बाजू घेतात. मग त्यामुळं तुझ्या लक्षात यायला पाहिजे. कसं आहे, तू टेन्शनमध्ये असली ना, तुला कळत नाही. तू जरा शांत होऊन विचार कर, म्हणजे तुझ्या लक्षात येईल, असं सरोजला ती सांगते. इकडे काजलने मात्र संगीताच्या गालावर हसू आणलेलं असतं. काजल तिच्याशी बोलत असते, तिला म्हणालेली असते की काळजी करू नको, आपली कलाताई आहे ना, कलाताई सगळं व्यवस्थित करेल. आणि संगीता पण खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की परंतु काजलने जेव्हा घर जावई हा विषय काढलेला असतो तेव्हा मात्र संगीताला टेन्शन येतं. संगीता म्हणते की हे कसं शक्य आहे, घर जावई कसं शक्य आहे, हा प्रश्न संगीताला पडलेला असतो. आणि संगीता म्हणते की ह्या पोरीचं ना काय करायचं मला कळतच नाही आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये असतात. अद्वैत म्हणत असतो की काय करायचं आता, कसं बोलायचं हिला, आता हे तर खूप भाव खाणार आहे. आणि कला मात्र झोपायची तयारी करत असते. कलाचं असं म्हणणं असतं की आता शांत झोप येणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय म्हणालीस का. तेव्हा कला म्हणते नाही, काही नाही म्हणाली मी. अद्वैतला असं बघायचं असतं की कला स्वतःवरून बोलते का, मगच आपण तिच्याशी बोलायचं, असं अद्वैतचं चाललेलं असतं. पण कला पण त्याच्यापेक्षा जरा जास्तच आगाऊ असते. कला मात्र इकडे अजिबात अद्वैतचं ऐकून घेत नाही. अद्वैतला तसंच एकटं सोडून ती म्हणत असते की चला, माझी उशी कुठे गेली, आज कितीतरी दिवसानंतर मला शांत झोपायला मिळणार आहे, असं तिचं आपलं चालू असतं. तोंडातल्या तोंडात बडबडणं चालू असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय बोललीस का. तेव्हा कला म्हणते नाही, काही नाही बोलले, आणि कला झोपी जाते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी तिथं असलेला ग्लास तो वाजवतो, पाणी प्यायला घेतो, कलाकडे जात असतो. पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला तिच्याच हट्टाला ती हट्टाने पेटून उठलेली असते. तिला माहिती असतं की अद्वैतला आता गरज आहे, तर आता आपण त्याला आपल्या तालावर नाचवायचं. कारण अद्वैतनं तिच्या बाबतीत जे केलेलं असतं त्यामुळे तिलाही राग येणं साहजिक असतं, आणि तो रागच तिला आलेला असतो. पण म्हणून ती अद्वैतशी तसं वागत असते. आणि फायनली कला झोपते म्हणून सांगून झोपीही जाते. अद्वैत विचारच करू लागतो की हे काय आहे, ही तर झोपी गेली, आता काय करायचं, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. त्यानंतर इकडे सोहम विचार करत असतो. बाहेर पाऊस येत असतो. सोहम म्हणतो हे आत्ता कुठं आजारातनं उठली, आता ही अशीच कॅफेमध्ये भिजत गेली तर. आणि म्हणून तो इकडे काजलला कॉल करतो. काजलला कॉल केल्यानंतर काजल म्हणते की अरे मित्रा, कसं काय फोन केलास. तेव्हा मात्र सोहम म्हणतो का करायचं नाही का, नाही बाहेर पाऊस खूप पडतो आहे, आत्ताच आजारपणातनं उठलीस तू, म्हणून फोन केला का, बाकी काही नाही आहे, असं तो काजलला सांगतो. तेव्हा काजल म्हणते काय झालं, अरे पावसाचं काय नाही, ठीक आहे, एवढं काय त्याच्यात, असं काजलचं म्हणणं असतं. त्यावरती सोहम म्हणत असतो की नाही तसं नाही गं, मला वाटलं की तुला फोन करावा म्हणून फोन केलेला आहे. तेव्हा काजल म्हणते की ठीक आहे. मग त्यांच्या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. सोहम म्हणतो की माझ्याकडे पेंटिंग्स खूप आहेत, मला एक्झिबिशन करायचं आहे, पण आता एवढ्या पावसामध्ये कोण येणार. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला कपड्यांच्या घड्या करत असते आणि अद्वैतच्या डोक्यात विचार चालू होतात. अद्वैत म्हणतो की काहीही झालं तरी या खरेला आपल्याला डिझाईन काढायलाच लावायला लागणार आहेत. तेवढ्यात त्याला स्वामीनाथन यांचा कॉल येतो. काय झालं, नवीन डिझाईनचं काही अपडेट आहे का. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत विचार करू लागतो की आता करायचं काय, यांना कसं सांगायचं, असं म्हणत अद्वैत शांतच झालेला असतो. तो कलाकडे येतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते काय. तेव्हा अद्वैत बोलायला सुरुवात करतो. अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना स्वामीनाथन यांनी काय अट ठेवलेली आहे, आणि त्यांची इतकी मोठी अट आपल्याला मान्य करावी लागणार आहे.
नाही तर आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. स्वामीनाथन हे खूप मोठं ब्रँड आहे, त्यामुळं आपल्याला काही करून त्यांना ज्या डिझाईन हव्या आहेत त्या डिझाईन देणं गरजेचं आहे, असं तो कलाला सांगत असतो. कला मग कानात बोटं घालते आणि त्याला म्हणते, तू काय म्हणालास रे? मला कळलंच नाही आहे. अद्वैत म्हणतो, कुठे काय म्हणालो? मी तुला म्हणतोय ना की तू माझेच ऐक जरा, तू डिझाईन काढ, पण तू ऐकतच नाही आहे. तेव्हा कला म्हणते, नाही तू आत्ता काय बोलला आपला बिझनेस, आपली कंपनी, आपलं नुकसान. अरे मला सवय नाही आहे रे, मी माझं मला कुठे गेलं तुझं हे? नाही, तू प्रत्येक वेळेस बोलत असतो ना, म्हणून तुला म्हटलं की नक्की काय झालेलं आहे ते तर कळू दे मला. असं मुद्दामच कला अद्वैतला चिडवत असते आणि त्याला म्हणत असते की बघ तुझं काय चुकतंय ते. कलाचं हे जे वागणं असतं त्यामुळे अद्वैतला धक्का बसतो. इकडे सोहम म्हणतो की काय करायचं मला कळतच नाही आहे. तेव्हा काजल म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, तू आमच्या कॅफेमध्ये एक्झिबिशन भरवलं तर लोक बाहेर एक्झिबिशनला येणार नाहीत, पण लोक कॅफेत तर येतातच ना रे. सोहमला हा पर्याय काजलने दिलेला असतो आणि सोहम म्हणतो की चालेल. तर काजल म्हणते मला जरा त्या मालकाला बोलवायला लागेल. आणि त्यानंतर सोहम विचारतो काय टेन्शन आहे ते सांग ना. तेव्हा काजल म्हणते, अरे माझे आलेले पैसे सगळे हप्त्याला द्यावे लागले ना, आता घरामध्ये किराणा सामान आणायला पण पैसे नाही आहेत, त्याच्यामुळं थोडंसं टेन्शन आहे. आता काजलने जर हे एक्झिबिशन त्या कॅफेमध्ये भरू दिलं तर सोहम म्हणतो की माझं जे पेंटिंग आहे त्याच्या किमतीतली काही किंमत मी तुला कमिशन म्हणून देईल. तेव्हा काजलला धक्का बसतो. काजल म्हणते काय सांगतोस? तेव्हा इकडे लगेचच सोहम म्हणतो, हो नाही हा व्यवहार आहे आणि इथं प्रत्येक वेळेस असंच केलं जातं, असं तो काजलला सांगत असतो. इकडे अद्वैत तर हट्टाला भेटलेला असतो. त्याला कळत नसतं की आता आपण काय करणार आहोत, काय बोलतोय, कुठल्याच गोष्टीचं भान नसतं. त्याला फक्त एकच माहिती असतं की कलाने या डिझाईन तयार करण्यासाठी तयार झालं पाहिजे. तर त्यानंतर अद्वैत तिला म्हणू लागतो की प्लीज ऐक ना खरे, पण कला पण ऐकायला तयार नसते. कला पण ऐकतच नसते. ती म्हणत असते की नाही. मग अद्वैत तिला समजवत असतो. अद्वैत म्हणत असतो की प्लीज खरे. तेव्हा कला म्हणते की माझा विश्वासच बसत नाही आहे माझ्या कानांवर, माझ्या डोळ्यांवर. मला ना हा अद्वैत चांदेकर पटतच नाही आहे की हा तोच आहे ना, नेहमी अंगावर येणारा, भांडणारा. तेव्हा कलाच्या मागं मागं अद्वैत फिरत असतो. कलाला खूपच कला नौटंकीपणा करत असते. कला त्याला दाखवून देत असते की नाही, काहीही झालं तरी अद्वैत चांदेकर तू चुकतोस आणि काही झालं तरी मला माहिती आहे की तू पुन्हा माझ्याशी भांडणार आहेस, असं कलाचं म्हणणं असतं. कला पण अगदी शहाण्यासारखी वागत असते. म्हणजे तिला जाणून द्यायचं असतं की अद्वैत तुझ्यामुळं चुका घडत आहेत, तर त्या चुकाही तू सुधारल्या पाहिजेत, कारण हे सगळं तुझ्यामुळं झालं. मी काल हिणवण्या करत होती तेव्हा तू ऐकलंस का, असं जवळजवळ कलाचं म्हणणंच असतं. तेव्हा अद्वैत मात्र शांतच होतो. अद्वैत काहीच बोलत नाही. कला मात्र इकडे अद्वैतला गंडवत असते. अद्वैत म्हणत असतो ऐक ना, आता गप्प नको ना बसू, सांग ना मला. तेव्हा कला म्हणते काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की स्वामीनाथन यांना तुझ्याच डिझाईन हव्या आहेत. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तू कोण आहेस? द ग्रेट अद्वैत चांदेकर. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू मिळवू शकतो ना डिझायनर, होऊ शकतं तुला मॅनेज. मग का करत नाही आहे तू? अरे एवढं सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे, दे ना ॲड. एक ॲड दिली तर सगळं व्यवस्थित होणार आहे. मग कशाला काळजी करतोयस? दे ॲड, पाहिजे तेवढ्या डिझाईन भेटतील तुला, डिझायनर भेटतील आणि मग स्वामीनाथन यांना जशा डिझाईन हव्या आहेत तशा डिझाईन तू दे त्यांना. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काय करतेस तू हे, मी तुला काय विचारतोय. कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. कला म्हणत असते की नाही रे, कसं आहे माहिती आहे का, उद्या परत तू माझ्यावर येशील, नको अजिबातच नको हे सगळं, असं कला त्याला बोलत असते. इकडे अद्वैत मात्र तो ऐकायलाच तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की प्लीज खरे, अगं आता त्या गोष्टींमध्ये खूप वेळ जाणार आहे, तर माझं असं म्हणणं आहे की त्या डिझाईन तूच काढाव्यास आणि तूच त्या डिझाईन काढल्या तरच स्वामीनाथनना त्या चालणार आहेत. कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जुनी डिझायनर जी आहे तिनेच डिझाईन केल्या पाहिजेत आणि आता नवीन डिझाईन हायर करून डिझायनर तिला ते सांगणं, तिला ते ब्रीफ देणं आणि त्यानंतर तिनं डिझाईन बनवणं, या सगळ्या गोष्टी खूपच अवघड होत चाललेल्या आहेत. त्यामुळं मला काय वाटतं माहिती आहे का, खरे प्लीज तू डिझाईन काढण्यासाठी तयार हो. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला डिझाईन त्यांना द्यायच्या आहेत. तेव्हा कला म्हणते की नाही रे, नाही जमणार मला. कलाचा
नौटंकीपणा हा सुरूच असतो, हट्टीपणा सुरूच असतो. कला म्हणत असते की नाही जमणार. तेव्हा अद्वैतलाही टेन्शन आलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की आता करायचं काय? ही जर तयारच होत नसेल डिझाईन काढून देण्यासाठी तर काय बोलणार आपण हिला? हिची जर इच्छाच नाही आहे तर काय करायचं? पण काहीही झालं तरी खरेनंच डिझाईन काढल्या पाहिजेत हा स्वामीनाथन यांचा हट्ट आहे आणि मला काही करून हिला कन्व्हिन्स केलंच पाहिजे असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. अक्षरशः कला त्याला त्याच्या तालावर नाचवत असते. बसते का एका ठिकाणी, त्याला उभं काय करते आणि त्याला सांगते की मी विचार करते. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी विचार करून निर्णय घेईल, कारण माझ्यासाठी निर्णय घेणं खूप अवघड आहे. तेव्हा या अद्वैतला प्रश्न पडतो की आता ही कसला विचार करणार आहे. आणि मग लगेच 2 मिनिटात अद्वैत म्हणतो की झालं का विचार करून तुझा? तेव्हा कला म्हणते नाही करते अजून. अद्वैत म्हणतो आवर ना तुझं पटकन, कारण संध्याकाळी मला डिझाईन द्यायचे आणि त्या डिझाईन तूच केल्या पाहिजेत असं मला वाटतंय. तेव्हा अद्वैत अक्षरशः चेहऱ्यावरती स्माईल आणत प्लीज म्हणून कलाला विनवणी करत आहे. तो कलाला म्हणत आहे की प्लीज खरे या डिझाईन काढण्यासाठी तू तयार हो ना, तू काढ ना या डिझाईन. अद्वैत जेव्हा असं म्हणतो तेव्हा कला म्हणते अरे तुला माहिती आहे का, म्हणजे कान वाजत आहेत चांदेकर, मला कळतच नाही आहे की मी काय ऐकते आहे, म्हणजे खरं आहे का हे जे मी ऐकते ते, असं कला अद्वैतला बोलू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललं आहे तुझं हे? तेव्हा कला म्हणते जे खरं आहे तेच सांगत आहे मी. आणि मुद्दामूनच कलाचं हे सगळं बोलणं सुरू असतं. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि कला मात्र नौटंकीपणा करत असते. अद्वैतला म्हणत असते की नाही रे, नाही जमणार. कसं आहे, मी काय द ग्रेट चांदेकर नाही आहे, तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग काय प्रॉब्लेम आहे, तू घे ना सॉल्व्ह करून तुझा प्रॉब्लेम, असं कला स्पष्टपणे त्याला सांगत असते. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही आता चांदेकरांच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. ऑफिसमध्ये एक पॅनल मीटिंग सुरू आहे आणि त्या पॅनल मीटिंगला तिथे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता अद्वैतला त्याचे ऑफिसची मार्केटिंग टीम विचारत आहे की काही झालं तरी आपला मार्केटमधला खप कमी झालेला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपण क्वालिटीच्या बाबतीत जराही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, त्यामुळं आपला खप कसा वाढवायचा हे तुम्हाला ठरवावंच लागेल. त्यावेळेस कलाला कळतं की नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का? अद्वैतला राग येतो. अद्वैतला पटत नसतं की कलाने सजेशन देणं. तेव्हा आबा म्हणतात हां बोल. कला म्हणते की आपले चांदेकर ज्वेलर्सचे टॉप डिझाईन जे आहेत ते जर आपण 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये बनवले तर चांदेकर ज्वेलर्सला फायदाच होणार आहे त्या गोष्टीचा, असं जेव्हा कला सुचवते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. मग कला तिची बाजू पटवून देते. ती सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी गरिबातल्या गरिबापर्यंत आपला ब्रँड पोचला पाहिजे. आता फक्त टॉप लेवलची माणसं, श्रीमंत माणसंच चांदेकर ज्वेलर्समध्ये येतात, कारण त्याच्या किमती टॉप ब्रँड ज्या आहेत आपले ते किती महागडे आहेत हे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे. त्यामुळं गरिबांपर्यंत आपला बिझनेस पोहोचवायचा असेल तर आपल्याला नवीन निर्णय घ्यावे लागतील. जे छोट्या आणि कमी पैशामध्येही दागिने तयार होतील असे दागिने आपल्याला तयार करावे लागतील. आबांना जेव्हा हे पटतं तेव्हा आबा म्हणतात की चला सुनबाईचा निर्णय फायनल आहे. चांदेकर ज्वेलर्समध्ये 1 ग्रॅम ज्वेलरीचं एक नवीन कंपार्टमेंट तयार होणार आहे आणि या 1 ग्रॅम ज्वेलरीला आपण नाव देऊया कलाविष्कार. आता कलाच्या नावाने चांदेकर ज्वेलर्समध्ये एक नवीन ब्रँड तयार होत आहे आणि कलाला खूपच आनंद झालेला आहे. तेव्हा सरोज आणि अद्वैत पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.